नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंत की मी रात्री गावी आली, म्हणजे माहेरी माझ्या आली आणि छान अशी झोप वगैरे झाली माझी. आणि मी रात्री ठरवलं होतं की थोडं उशिरा उठेन, पण गावी कितीही ठरवलं ना तरी लवकर जाग येतेच. तर थोडीशी थंडी होती सकाळी, त्यामुळे चुलीजवळ बसली, मस्त अशी शेकोटी घेतली आणि त्यानंतर मस्त आईने गरम गरम चहा दिला. आणि इथे बघा लोलोची चालली आहे माझ्यासोबत मस्ती, आणि त्यालासुद्धा खूप छान वाटते. कारण मोकळ्या जागेत ना मुलांनासुद्धा खूप छान वाटत असतं. आपण जेव्हा शहरात राहतो तेव्हा इतका स्पेस मुलांना मिळत नसतो, तर इथे आल्यानंतर त्याचा आनंद ना काहीतरी वेगळाच असतो. आणि मग प्रज्ञेने डिमांड केली की मला चुलीवरची मॅगी खायची आहे. मी तर फार त्याला इतकं मॅगी वगैरे देत नाही, पण आईने मग त्याच्यासाठी बनवली चुलीवरती मॅगी. त्यानंतर म्हटलं चला चहा झाला तर थोडासा वॉक करूया. तरी मी इथे बाहेर वॉक करायला आली आवारामध्ये, आणि माझ्या मागून लोलोसुद्धा वॉक करत होता आणि बघा कसा पळत आहे माझ्या मागून मागून. तर मी जशी फिरते ना तसं माझ्या पाठून पाठून तो फिरत आहे. आणि खूप छान वाटतं ना सकाळच्या वातावरणात गावी. आणि त्यामध्ये थंडीमध्ये आलेले, म्हणजे बऱ्याच वर्षांनी मी थंडीमध्ये गावी आले. असं थंडीमध्ये येणं होत नाही, फार कमी होतं. मार्चमध्ये जेव्हा येते पालखीसाठी तेव्हा इतकी काही थंडी नसते, म्हणजे खूप कमी असते. तर पहिल्यांदा असं झालं की थंडीमध्ये 2 वेळा मी गावी आलेले. ही सेकंड टाईम आहे माझी. गेल्या महिन्यातसुद्धा मी लग्नासाठी गावी आली होती आणि आता पुन्हा आलेली आहे. तर आत्ता येण्याचं रिझन तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगेनच. मस्त असा वॉक झाला आहे माझा. त्यानंतर मग इथे पप्पाने ना शहाळं काढलं होतं नारळावरचं, आणि ते शहाळं फोडून मस्त त्यातली मलाई जी असते ती काढली, आणि पाणीसुद्धा अगदी तांब्याभर पाणी निघालं. तर ते पाणीसुद्धा प्रज्ञेला दिलं. त्याला प्रचंड आवडतं शहाळं, आणि त्यानेच सांगितलं की बाबा मला शहाळं खायचं आहे म्हणून. तर त्याने लगेच काढलं आणि ताजं ताजं तिथेच लगेच पप्पाने काढून त्याला दिलं. आणि ते बघू शकता मस्त असं पाणी, आणि खूप गोड होतं. लोलोलासुद्धा दिलं मी पाणी थोडं, आणि मी सुद्धा टेस्ट केलं की गोड आहे की नाही. मलासुद्धा आवडतं शहाळं, पण गोड पाणी असेल तरच मी पिते. आणि त्यानंतर मग बसलो आम्ही थोडं उन्हात, कारण थोडी अजूनही थंडी लागत होती. आणि इथे उरलेला चहा होता तर आईने घेतला, मग मलासुद्धा थोडासा दिला. आणि मग लोलो म्हणायला लागला की मलासुद्धा चहा प्यायचा. मी त्याला थोडं थोडं देत होती. तर जसं थोडंसं गरम लागत होतं ना, तर तो हे करत होता एकदम, बघा चेहऱ्याचं कसं एक्सप्रेशन करत होता. तर इथे पाणी आलं होतं, तर भाऊ झाडांना बाहेर पाणी घालत होता. आणि आज संडे होता, त्याच्यामुळे गावाला कसं असतं ना, संडेच्या वाराच्या दिवशी म्हणजे मच्छीवाले जे असतात ते दारावर येत असतात. आणि मग थोडीशी आम्ही कोळंबी वगैरे घेतली. आणि कसं असं आपल्याला इथून ट्रॅव्हलिंग गावावरनं शहरात जायला ट्रॅव्हलिंग थोडं लांब पडतं. म्हणजे मच्छी आपण वगैरे नॉनव्हेज घेणं त्याच्यापेक्षा डबल कॉस्ट होतो. त्यामुळे मग इथे दारातच घेतली आणि मस्त आता चूल पेटवली मी. कारण भावाने माझ्या सांगितलं की ताई तुझ्या हातचं मला आज नॉनव्हेज छान बनव तू चुलीवरती, आपण खाऊया म्हणून. म्हणून त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे. आणि मलासुद्धा बऱ्याच वर्षांनी चुलीवर बनवण्याचा अनुभव भेटणार होता. इतकी मी चुलीवरती जेवण करण्यात काही प्रो नाही आहे, पण म्हटलं चला आपण करूया. खूप वर्ष आधी मी चुलीवरती एकदा जेवण केलं होतं. आणि मामाकडे जेव्हा मी लहानपणी जायचो तेव्हा थोडंफार करायचो, म्हणजे इतका काही अनुभव नाही. आणि इकडे आईकडे सुद्धा आता ना खूप वर्षानंतर चूल लावली आहे. खूप आधी चूल होती, त्यानंतर जेव्हा घर बनवलं तेव्हा ती चूल काढली, आणि आता पुन्हा जेव्हा घराचं काम केलं तेव्हा तर ती चूल पुन्हा बाहेर लावली. असं चुलीचं आमच्या स्टोरी आहे. तर फायनली इथे बघा कोळंबी वगैरे क्लीन करून झाली, ती थोडी फ्राय करणार होती आणि थोडीशी ग्रेव्ही करणार होती. तर इथे वाटण जे होते आईने कालच बनवून ठेवलं होतं नॉनव्हेजसाठी, तर तेच मी वापरलेलं आहे. आणि अगदी सिंपल तेल, त्याच्यामध्ये ताजा ताजा कढीपत्ता टाकला झाडावरचा काढून, आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये वाटण आणि थोडंसं मीठ टाकून मस्त असं ना वाटण परतून घेतलं मी. जितकं छान परताल ना तितकं रस्सा ग्रेव्ही वगैरे छान होते. आणि आणि दुसरीकडे मी कोळंबी फ्राय करायला घेतली, तर अगदी सिंपल कोळंबीमध्ये हळद मीठ मसाला टाकलं, त्यानंतर आंबट टाकलं, आणि मग चण्याचं नाही सॉरी तांदळाचं पीठ जे होतं तर त्याच्यामध्ये मिक्स करून ना तव्यावरती ठेवलं. आणि कोळंबी खूप बारीक होती ॲक्च्युली, थोडी जाड असते तर अजून चांगली चव लागली असती. त्यानंतर इथे माझं ग्रेव्हीसाठी थोडंसं हळद मीठ मसाला नॉर्मल जे मसाले असतात तेच यूज केलेले आहेत, आणि थोडंसं कोकम टाकायचं. आणि त्यानंतर मग ती कोळंबी त्यामध्ये मसाल्यांमध्ये परतून घेतलं, तेल सुटेपर्यंत मसाले परतायचे. आणि इथे बघा आता ही कोळंबी टाकलेली आहे, छान परतून घेतली. त्यानंतर मग थोडंसं अगदी हलकंसं पाणी टाकून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि मी इथे मग कोळंबीचं रस्सा जो आहे तो मी वैलावरती ठेवला, आणि मेन चूल जी आहे त्याच्यावरती मग मी कोळंबी फ्राय करायला घेतली.
चुलीवरती जेवण करण्याचा ना अनुभव माझा ना खूप छान होता. जसं की आपण बोलतो की खूप सोपं असतं, पण सगळ्या गोष्टी सोप्या नसतात. चुलीवरती आपण जेव्हा जेवण करतो ना, तर हातात ज्या काही बांगड्या वगैरे घातलेल्या असतात, त्या खूप जास्त गरमसुद्धा होतात. आणि असाच एक किस्सा आहे. म्हणजे माझं नवीन लग्न झालं, त्यानंतर मग माझ्या सासूबाईंनी मला गावी आणलं होतं आणि तेव्हा चूल होती. तर त्या चुलीवरती मला स्वयंपाक करायला सांगितलं होतं आणि आमच्यामध्ये लग्न झाल्यानंतर ना चुडा जो असतो ना, तो 6 महिने काढायचा नसतो आणि मी लग्नामध्ये ना जास्त चुडा भरला होता. तर म्हणजे जवळ-जवळ त्याच्यामध्ये ना सव्वा डझन बांगड्या होत्या जवळ-जवळ. तर त्या सव्वा डझनपेक्षा पण आय थिंक जास्तच होत्या. तर त्या इतक्या गरम व्हायच्या ना चुलीवर जेवण बनवताना आणि चटके लागायचे अक्षरशः. मी गावी आलेली आहे. सकाळपासूनचे ब्लॉग पाहिलेत, कालचा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कळलंच असेल की मी गावी आलेले आहे आणि माहेरी आलेली आहे मी. आणि त्याचं कारण असं होतं अचानक निघण्याचं की गावी जत्रा आहे, म्हणजे दरवर्षी असते. पण आता मला वाटतं 12 वर्ष काही मी जत्रेला आलेली नाही आहे. लग्नाच्या आधी मी एकदा आली होती आणि लहानपणी वगैरे यायचो आम्ही. पण आता लग्न झाल्यानंतर मी एकदाही आले नव्हते जत्रेला. खूप वर्षापासून आई म्हणत होती की एकदा तरी ये मुलांना घेऊन आणि पाया वगैरे पडण्यासाठी. आणि तुळजाभवानी आईची जत्रा आहे, आमची कुलस्वामिनी पौष आहे. पौर्णिमेला पौर्णिमेला ना जत्रा असते आणि या टायमिंगला कसं होतं मुलांचे ना स्कूलमध्ये एक्झाम्स वगैरे असतात, त्यामुळे काही येणं शक्य होत नाही. जी एक्झाम आहे ना तर प्रज्ञेची ती थोडी उशिरा आहे. तर मग त्यामुळे तर म्हटलं आपण चला यावर्षी जाऊन येऊया. आणि सॅटर्डे संडे आला त्याच्यामध्ये आणि योगायोग जुळून आला. जसं आपण म्हणतो की योग आल्याशिवाय आपल्याला येता येत नाही. दरवर्षी प्रयत्न करतो पण शक्य होत नाही, पण योगा यावर्षी जुळून आला. सो म्हटलं चला आपण जाऊया आणि मी भावासोबत आलेली आहे. माझा भाऊ आणि आम्ही प्रज्ञा, मी आणि लोलो आम्ही तिघंजणं अशा आम्ही आलेलो आहोत जत्रेसाठी. आणि हे जे आहेत ते उद्या मे बी म्हणजे आज रात्री मे बी ते बसतील जर त्यांना शक्य झालं तर. आणि नाहीतर मग मी भावासोबतच रिटर्न जाईन. आणि 2 दिवसाचा मुक्काम आहे, 2 ते 3 दिवसाचा, जास्त दिवसाचा नाही आहे. तर आम्ही सॅटर्डेला निघालो आणि आज आहे संडे. तर तुम्हीच बघितलं सकाळपासून खूप मस्त एन्जॉय केलं. जसं की आज संडे आहे त्यामुळे मस्त असं नॉनव्हेजचं बेत होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे मुलगी माहेरी आल्यानंतर आईची जी खुशी असते ना, मुलीला खाऊ घालण्याची ती खूप खूप वेगळी असते. आलेलो आहोत देवळाच्या इथे. तर तिकडचं तुम्हाला दाखवते जत्रेचा काय माहोल आहे आणि मी सुद्धा बघते. चला आपण पुढे जाऊया. तर इथे आम्ही जिथे जत्रा भरते ना, तर तिथे आम्ही आलेलो आहोत. वॉकिंग डिस्टन्स आहे आणि ते रस्त्याने आम्ही हळूहळू चालत आहोत. शॉर्टकटने आलो आणि ते बघा जत्रा जिथे भरते ना ज्या वाडीमध्ये, तर ती वाडी लागलेली आहे इथे. आणि आजपासून म्हणजे ना स्टॉल वगैरे जे आहेत ते सेट करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून गडबड आहे त्या सगळ्या स्टॉलवाल्यांची सुद्धा. तर तुम्हाला माहोलसुद्धा दाखवते आणि मलासुद्धा उत्सुकता होती बघण्याची. तर इथे रस्त्यात जाता-जाता शाळासुद्धा लागली आणि आता बरेच चेंजेस झालेले आहेत. पूर्वी जसं असायचं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि पुढे जात आहोत आम्ही आणि सूर्यास्ताची वेळ झाली आहे त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतंय. वातावरणसुद्धा खूप थंडगार आहे. आणि हे बघा इथून स्टॉल आता पुढे चालू होतील. तर मी सुद्धा बघत होती आणि जसं की लेडीज ज्या आहेत त्यांना तर या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तव्यांमध्ये, त्याच्यानंतर कढया वगैरे. तर मी तिथे थोडं बघितलं आणि त्यानंतर पुढे गेली. तर हे बघा इथे असं सेटअप चाललेला आहे स्टॉल लावण्याचा. काही-काही स्टॉल जे आहेत ते खाण्याचे वगैरे ते आजपासून सुरू पण झालेले आहेत. मंदिराला सुद्धा छान असं सजवलेलं आहे आणि खूप खूप सुंदर असतो देखावा इथला. आणि जत्रेचं म्हणाल ना तर खूपच सुंदर जत्रा असते. तुम्ही बघालच उद्याच्या व्लॉगमध्ये. छबिना वगैरे सुद्धा असतो आणि बघा मंदिर किती सुंदर सजवलेलं आहे. तर हे सगळं आम्ही पाहिलं. त्यानंतर मग घरी जायला निघालो. कारण लोलोला ठेवून आलो होतो. लोलो झोपला होता आणि आम्ही तिघंच आलो होतो आणि वाडीपासून थोडं पुढे होतं. त्याला तितकं चालणं शक्यसुद्धा नव्हतं. आय लव्ह यू. आपण एवढे हसते हसतोय बघ जरा ते हसते तोंडाला लावून कोण आहे तू?